मित्रांनो, मी आहे आडिवऱ्यामध्ये आणि हा आहे भक्त निवास। खरं तर हा जो रूम आहे तो मला फक्त 400 रुपयात मिळालेला आहे आणि झाला आहे उशीर, कारण की फटफट निघायला पाहिजे। तर मी पटापट पॅकिंग करते आणि निघते। गुड मॉर्निंग मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मजेत असाल। तर मी जिथे राहिली होती तिकडनं मी निघालेली आहे, जे आहे भक्त निवास, जे मी तुम्हाला दाखवलं मगाशी। आणि आता या सुंदर दिवसाची एक सुंदर सुरुवात करण्यासाठी मी निघालेली आहे कनकादित्य हे मंदिर पाहण्यासाठी आणि तिथून एक समुद्री किनारा आहे तिथे जाणार आहे। तर मित्रांनो, चला आपण हे कनकादित्य मंदिर पहिला पाहून घेऊयात। आडिवरेपासून रत्नागिरीकडे 2 किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला रस्ता जातो। तेथून 3 किलोमीटर अंतरावर कनकादित्य हे मंदिर आहे। तर मित्रांनो, आता मी मंदिरात पोहोचलेली आहे आणि इकडनं मंदिराचा जो प्रवेश आहे, तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊयात। हा जो तांदूळ आहे सेम तोच आहे तो, फक्त हा उकडा आहे आणि तो रॉ आहे। तर मित्रांनो, आपण जेव्हा मंदिरात एंटर करतो तेव्हा आपल्याला एक स्टॉल लागतो आणि या स्टॉलमध्ये जर तुम्ही पाहिलं, कोकणातली अशी काही गोष्टी आहेत, म्हणजे खाद्यपदार्थ म्हणा किंवा खाद्यपदार्थ, तर हे सगळे इकडे असे विकण्यात येतात। तर मित्रांनो, जेव्हा आपण तुम्ही इकडे याल तेव्हा तुम्हाला अशी एक विहीर पाहायला मिळेल आणि विहीरच्या वर असं एक स्ट्रक्चर आहे। खरं तर आत्ता टाक्या वगैरे आलेल्या आहेत आणि नळ वगैरे असल्यामुळे आपण जो नळ आहे तिकडनं आपण पाय धुऊ शकतो, पण अगोदर ही एक अशी ट्रिक होती इकडे, ज्याच्यानी जी विहीर आहे त्यातून पाणी काढलं जायचं। तर मित्रांनो, कोणार्कमध्ये असलेलं सूर्य मंदिर जगप्रसिद्ध आहेच, तर आपल्या महाराष्ट्रात एकमेव असं सूर्य मंदिर आपल्याला इथे कशेळीला पाहायला मिळतंय, जे आहे कनकादित्य मंदिर। गुजरातमधील सौराष्ट्र वेरावळ या बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्य मंदिर होते। 1293 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी याने सौराष्ट्रावर चाल केली। त्यावेळी प्रभासपट्टणच्या सूर्य मंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेले 12 सूर्यमूर्त्या होत्या। या मूर्त्या 12 महिन्यांचे प्रतीक मानल्या जायच्या। तर मित्रांनो, आपण मंदिरात आलेलो आहोत आणि मंदिरात जे मंदिराचं मॅनेजमेंट बघतात ते आपल्या बरोबर आहेत, तर ते आपल्याला या मंदिराबद्दल काही जास्त माहिती देणार आहेत। तर माझं नाव प्रकाश नारायण सावरे, मी कसे तिथे त्या कनकादित्य मंदिरात व्यवस्थापक म्हणून काम करतो। ह्याच गावचं रहिवासी आहे मी, माझं स्वतःचं एक कुलदैवत आहे। तर आता मुळामध्ये आपल्या इथे जी सूर्य मंदिर, सूर्याच्या मंदिराची माहिती गोळा करतो, सूर्याचे मंदिर जे तर आत्ता भारतामध्ये आत्ता गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डला अशी 3 सूर्य मंदिर आहेत। एक आहे ओरिसा कोणार्क, दुसरं आहे गुजरातमध्ये प्रभासपट्टण आणि तिसरं हे कनकादित्याचं मंदिर आहे। कनकादित्य मंदिर कशे गावात, अशी 3000 वर्षापूर्वीची रेकॉर्डेड मंदिर आहे। मग आता जी 3 रेकॉर्डेड मंदिरं जी आहेत, तर ह्या 3 मंदिरांपैकी फक्त ह्याच मंदिरात सूर्याची मूर्ती आहे, बाकी कोणत्याही मंदिरात सूर्याची मूर्ती नाही। कोणार्कच्या मंदिरातही मूर्ती नाही, गुजरातमधल्या प्रभासपट्टणच्या मंदिरातही मूर्ती आहे, कारण प्रभासपट्टणच्या मंदिरातली मूर्ती ही इथे। त्यामुळे हे 1000 वर्षापूर्वीचं गव्हर्नमेंट रेकॉर्डेड असणारं असं हे एकमेव मंदिर आहे। तर
मंदिरात वर जे आपण जे कोरलेले जे शिल्प हां आहे ते काय आहे तर ते अष्टदिक्पाल आहेत. 8 दिशांचे 8 अधिपती. सूर्य मंदिर आहे त्यामुळे 8 दिशांवरती असं आहे. मुळामध्ये पृथ्वी गोल आहे. हां पृथ्वी गोल असल्यामुळे 8 दिशा म्हणजे 4 दिशा, 4 उपदिशा आणि अर्ध आणि उदर अशा 2 दिशामध्ये गोल असल्यामुळे अशा त्या 10 ते तिथे जे वरती कोरले ते 9 आहेत. तर त्याच्यात ते 8 दिशांचे 8 आहे. म्हणजे जसं दक्षिण दिशेला यम आहे, रेडा आहे. हां मग ते 8 दिशांचे 8 अधिपती आहेत कोरलेले. आणि हे घरामध्ये आपल्याला जेव्हा सत्यनारायणाची पूजा करतात तेव्हा ते भटजी मांडतात ना, तर ती जी सुपाऱ्या ज्या 9 सुपाऱ्या लावतात तर ते अष्टदिक्पाल आहे. मंदिरापासून जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे हा देवघळी समुद्री किनारा. तर फायनली मी देवघळीला आलेली आहे आणि देवघळीचा जो बीच आहे तो समोर म्हणजे इथून जो नजारा दिसतोय वाह. खाली तर तुम्ही जर पाहाल तर अजूनच मस्त आहे. छोटासाच बीच आहे. तर चला आपण फटफट खाली जाऊया कारण की खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि तुम्ही इथून पाहू शकता. तर फटफट निघूया इथून. आत्ता मी जो बीच आहे तिकडे खाली जाते आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की इकडे किती मस्त अशी पायवाट बनवलेली आहे. जर आपण अगोदर बघितलं असतं तर हा असा डोंगर आहे कंप्लीट, तर खाली जाणं खूप कठीण झालं असतं. त्याच्यामुळे ही अशी पायवाट बनवलेली आहे. आता आपण खाली चाललो आहे तर जास्त दम नाही लागणार, पण जेव्हा वर येऊ तेव्हा दम लागायचा चान्सेस खूप जास्त आहे. त्याच्यामुळे वाटेत जागोजागी आपल्याला असे छोटे छोटे असे बेंचेस पाहायला मिळतात. तसं इकडे एक बेंच आहे आणि खालीच आहे 2 स्टॉल्स आहेत. ते छोटे मोठे स्नॅक्स तुम्ही खाऊ शकता. तर आता आपण वर येताना हे पाहूया. पहिला आता खाली जाऊया कारण की जी एक्साइटमेंट आहे ती भरपूर जास्त आहे. तर आता मी आहे देवघळीच्या सनसेट पॉईंटला आणि जर तुम्ही ही जागा पाहिली असेल तर तुम्ही बिलीव्ह नाही करू शकत इकडे इतका सुंदर नजारा आहे. आणि या साईडला पूर्ण जर तुम्ही पाहिलं तर इकडे असं उभं राहण्यासाठी हे असं बनवलेलं आहे. तुम्ही या साईडनी जर फुल जो व्ह्यू पाहिला तर इकडे मस्त समुद्र दिसतो आणि एका साईडला बीच आहे. तर आता मी इथून थोडेसे ड्रोन शॉट्स घेईन आणि मग मी बीचच्या इकडे जाईन. तर आता आपण खाली जाऊया आणि जो बीच आहे त्याची मजा घेऊया. तर चला. जो बीच आहे त्याला देवघळी म्हणतात आणि ते का तर इकडे एक केव आहे. आता जे आपण टेम्पलमध्ये जाऊन आलो आणि ह्या बीचचं एक मोठं रिलेशन आहे आणि ते आहे इकडची जी घड आहे म्हणजे केव. तर आत्ता मी जी वर केव आहे त्या केवमध्ये जायचा प्रयत्न करते. खरं तर इकडे बऱ्याचशे जे दगड आहेत असे गडगडून खाली आलेले आहेत. थोडं डिफिकल्ट वाटतंय कारण पायाखाली बारीक बारीक दगडी येत आहेत. चप्पल इथेच काढते कारण समोर मला थोडंसं स्लिपरी वाटतंय.
मी वर चढून आली. इकडे मध्ये एक पॅच होता, तिकडे थोडं डिफिकल्ट होतं, पण रॉक क्लाइम्बिंगचे थोडेसे स्किल्स वापरलेत मी इकडे आणि आली आहे. तुम्ही ही केव पाहू शकता. ही किती मोठी अशी केव आहे. दक्षिणेकडे निघालेल्या व्यापाराचे गलबत कशेळी गावाच्या समुद्री किनाऱ्यापाशी अडकले. काही केल्या ते पुढे जाईना. शेवटी त्याच्या मनात आले की कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे, म्हणून त्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली. त्यानंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले. ह्या केव मधून जर तुम्ही पाहिलं तर समोर आपल्याला हा समुद्र पाहायला मिळतोय आणि वर आहे सनसेट पॉइंट. तर आता ही केव पाहून झालेली आहे आणि आता खाली जायची वेळ आहे. आणि खाली बघूनच ॲक्च्युली भीतीच वाटते, कारण की थोडंसं स्लिपरी आहे, पण काही नाही, मी प्रयत्न करीन खाली जायचं, कारण खाली तर जायला लागणारच आहे. खाली आली, भीतीच वाटली. मध्ये मला वाटलं की मी घसरते की काय, पण आली. पॅन्ट वगैरे सगळी मातीने लाल झालेले आहेत, हात पण लाल झालेले आहेत. जाऊ दे, आता पण निघूयात. गेली तर होती, भरपूर मोठी लाट आली. तर आत्ता आपला जो बीच आहे तो पाहून झालेला आहे. बीचवर एकदम मस्त एन्जॉय केलं आहे. आणि खरं तर सकाळी लवकर निघाली होती, त्याच्यामुळे काही नाश्ता वगैरे नाही केला मी. आणि तसं पण आता जेवणाची वेळसुद्धा झालेलीच आहे. तर इकडे एक हॉटेल आहे, खरं तर हॉटेल नाही म्हणता येणार, घरगुती खानावळ आहे. आणि तिकडे आपल्याला मस्त एकदम घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं. काल जेव्हा मी आली रात्री तेव्हा मी तिकडेच जेवली होती. आणि एक गमतीची गोष्ट म्हणजे खानावळच्या बाहेर जो बोर्ड लावला आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे होममेड मेस. पण जरी मेस लिहिलं असेल तरी फूड एकदम बेस्ट होतं. तर आता आपण तिकडे जाऊयात. तर मित्रांनो, गरमागरम घरगुती जेवण आपलं आलेलं आहे. तर आता मी खाते. आणि इकडे जेव्हा तुम्ही येत असाल तर तुम्हाला इकडे नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही ऑप्शन मिळतात. तर मी व्हेज थाळी घेतलेली आहे. थाळीमध्ये तुम्हाला 2 चपात्या मिळतात, 2 भाज्या, डाळ, ताक आणि लोणचं आणि पापड, आणि 1 प्लेट तुम्हाला राईस मिळतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या थाळीत मिळतात. पण जर तुम्हाला एक्स्ट्रा मागवायचे असतील तर त्याची एक वेगळी कॉस्ट आहे. आणि ही संपूर्ण थाळी तुम्हाला 110 रुपीजला येते. तर आता मी जेवून घेते, खूप भूक लागलेली आहे. छान टेस्टी फूड आहे. तर तुम्ही जर इकडे येत असाल तुम्ही डेफिनेटली हे ट्राय केलं पाहिजे. तर मित्रांनो, आता आपली निघायची वेळ आलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा. आणि हो, असेच पर्यटन स्थळे आणि गड किल्ले पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करायला विसरू नका, म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.